नमस्कार मंडळी, स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आजची पेरणी आपली घरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. गहू पेरणी आहे. तर सकाळच्या 10 वाजलेले आहेत. तर आपण पेरणी करण्यासाठी त्यांच्या रानात आलेलो आहोत. या बांधाच्या शेजारी ही त्यांची बाग आहे. झेंडूच्या मध्ये केळीची लागवड त्यांनी लावलेली आहे. त्याच्या लगतच ऊसाचं क्षेत्र त्यांचं होतं. तर हे बघू शकता, हे ऊसाचं क्षेत्र 1.5 एकर. त्या रानात आपली गहू पेरणी आज आपण करणार आहोत. तर आल्या अगोदर आपण हे कडचं 2 सारं वापस सोडून बघितलं अवजार चालतंय का नाही. तर योग्यरित्या चांगलं चालतंय अवजार. परत वरंब बी चांगलं सुटतं आहे. थोडं टापलीन लांबल्यामुळे ही माती आहे ती कर्लाची थोडी काळी जमीन आहे. त्यामुळे वरंब सुटाय थोडा ताण होतोय. त्याचं टापलीन थोडं लांबवलं मग असं वरंब सुटतं आहे बघा. तर त्यांनी पेरणी करण्यापूर्वी मशागत सुरुवातीलाच त्यांनी कल्टिवेटर न मारता रोटर मारला होता. कल्टिवेटर न मारता रोटर मारला होता आणि नंतर कल्टिवेटर मारून परत रोटर मारून असं रान तयार केलेलं आहे त्यांनी. बघू शकता ही बर. हे मालक आहेत रानाचं, स्वतः वायरमन आहेत. त्यांनी आज आपल्यासाठी वेळ काढलाय. त्यांचा गहू टाकायचा आहे. हा गव्हाच्या पिशव्या बघा आलेल्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी 15-15 ही ग्रेड वापरलेले आहे. गहू कोणता आणलाय? श्रीराम सुपर 5SR05 ही 20 किलोची बॅग आहे. ह्या 2 पिशव्या आणलेल्या आहेत. नाही, यूट्यूबला व्हिडिओ आहेत चालू. तर इथं आपला ट्रॅक्टर उभा आहे. तर आता आपण व्हील सेटिंग करणार आहोत. ह्या 7 व्हील्स आहेत. 4 नंबरचे व्हीलने आपण गहू पेरणी करणार आहोत. तर ह्याच मालकाची आपण मका पेरणी केली. ती मकाची उगवून कशी झाली? ती 1 नंबर मका उगवलेली आहे. होय ना. भिजाय काय त्रास आहे साऱ्याचा? काही सुद्धा त्रास नाही. बर. डायरेक्ट पाणी डायरेक्ट खालीच दार द्यायचं, पाणी खाली जाणार आणि उगवण क्षमता 100% झाली. क्षमता 1 नंबर मका. तर त्यांनी आपल्याला अगोदर 10-10 गुंठ्यात 2 प्लॉट दिलतं मका टाकण्यासाठी. अगोदर ट्रेलर दिलतं त्यांनी. ट्रेलर चांगला झाल्यामुळं, उगवण चांगली झाल्यामुळं आता हे आपल्याला त्यांनी 1.5 एकर क्षेत्र गव्हाचं दिलेलं आहे. तर आपण हा गहू टाकण्यासाठी इथं आलेलो आहोत. तर आपण सेटिंग लावणार आहोत 4 नंबरच्या व्हील्सने. तर बरेच लोकांचं फोन येतात की तुम्ही कुठल्या पिकाला, म्हणजे कुठल्या पीक, गहू म्हणा, मका म्हणा, ह्याला कुठलं व्हील्स जोडताय. तर लवकरच मी व्हिडिओ बनवणार आहोत की कुठल्या पिकासाठी कुठलं व्हील्स जोडायचं. फोन येतात, व्हॉट्सअप करतात लोक. त्यांच्यासाठी एक आपण व्हिडिओ बनवणार आहोत लवकरात लवकर. शक्य झालं तर आजच बनवणार आहे, संध्याकाळी लवकर घरी गेलो तर मी. तर आपण ही पेरणी करत असताना लव थर्डला ट्रॅक्टर आपला चालतो. काही लोक आता फोन करून सांगतात की हाय फर्स्टला ट्रॅक्टर चालवतोय आम्ही. तर आपण लव थर्डला ट्रॅक्टर चालवतो. RPM 13-14चा देतो. RPM 13-14 दिल्यामुळे पिटीचा जो आहे ना, पिटी अजिबात खालीवर लचक मारत नाही आणि त्यामुळे पेरणी चांगली होती. तर चला आपण कामाला सुरुवात करू. ट्रॅक्टर गहू टाकून सेटिंग लावून. धन्यवाद.